रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. माजी आमदार स्वर्गीय यशवंत एकनाथ पाटील यांच्या पवित्र स्मृतिदिनानिमित्त विविध थरातून आदरांजली अर्पण. यशवंत एकनाथ पाटील दादा या नावातच एक वेगळी जादू होती. दादा म्हटलं की कार्यकर्त्यांचे मोहोळ आपोआपच जमा व्हायचं. सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनात धडकी भरवणारा, राज्यकर्त्यांची मिश्किल खिल्ली उडवणारा, जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि सर्वसामान्यांच्या घरात घोंगड्यावर बसणारा नेता म्हणजे दादा. शेतीच्या बांधावर शेतकऱ्यांसोबत चटणी भाकरी खाणारा, आमदार असूनही कधीही बडेजाव न मिरवणारा, जनतेच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणारा, पन्हाळा बावड्याचा खराखुरा ढाण्या वाघ म्हणजे सर्वांचे लाडके यशवंत दादा. अशा या महान विभूतीच्या 9व्या पवित्र स्मृतिदिनानिमित्त त्यांना विविध स्तरातून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर जयंत पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉक्टर जयंत पाटील यांनी स्वर्गीय यशवंतदादा यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी आयुष्यभर केलेली अखंड समाजसेवा, जनकल्याणासाठी घेतलेली धडपड आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील असे सांगितले. त्यांचे विचार, कार्य आणि लोकांप्रती असलेली आत्मीयता पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरेल. याच विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करत राहू अशी भावना डॉक्टर जयंत पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजा पाटील, यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनीता पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यशवंतदादा यांच्या आवाजाची आणि भाषा शैलीची छाप जपणारे कार्यकर्ते उदयसिंह सर्जेराव पाटील यांनी अनोख्या शैलीत त्यांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांच्या भावना एकदा जागृत केल्या. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. समाजकारणाच्या दृष्टिकोनाने आत्तापर्यंत माननीय यशवंत एकनाथ दादाच म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके आमदार राहिलेले, सगळ्यांचे दादा. तर त्यांनी आतापर्यंत जे काम करत आलेले आहेत, जी समाजसेवा करत आलेले आहेत, ह्याच समाजसेवेचं आणि ह्याच राजकीय दृष्टिकोनाचं एक धोरण धरून आम्ही साहेब असतील, मी असेल, सगळेजण एक चांगलं धोरण घेऊन पुढे चाललेलो आहोत. एक प्रगतीचं दृष्टिकोन ठेवून पुढे चाललेलो आहोत आणि सगळ्या आपल्या भागातल्या लोकांची सेवा करण्याचा एक खूप प्रामाणिक प्रयत्न आहे. तर तुम्ही सर्वांनी ह्या प्रयत्नाला खूप भरभरून साथ द्यावी आणि सगळ्यांचा आशीर्वाद मिळो हीच सदिच्छा व्यक्त करते. नमस्कार. पन्हाळा बावडा वैभववाडीचे जनतेच्या मनातील आमदार अशी लोकप्रियता प्राप्त झालेले स्वर्गीय यशवंत एकनाथ पाटील दादा यांचा आज 9वा स्मृतिदिन. तालुक्यामध्ये पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा, सिंचन, दळणवळण अशा सर्व क्षेत्रात आयुष्यभर जनतेच्या सेवेसाठी त्यांनी वृत्तस्थपणे काम केले आणि कायमच त्यांनी जनतेच्या हिताला प्राधान्य देत आपल्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण केला. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं त्यांच्या आठवणीला त्यांचेच कार्यकर्ते उदयसिंह जयसिंग पाटील यांनी स्वर्गीय दादांची भाषाशैली, भाषणशैली, बोलण्याची कला काही प्रमाणात अवगत केलेली आहे. आज या 9व्या स्मृतिदिनानिमित्तानं उदयसिंह पाटील आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजाच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या कोडोली गावाला अभिवादन करून राजानो मी तुम्हाला सांगतो, माझ्या वर्षाच्या मध्ये मी कुणाकडनं रुपया घेतला नाही. आया बहिणींना पाण्याची सोय करून दिली. असून दे असं
कोडोलीमध्ये आनंदनगर असू दे, वैभवनगर असू दे, साखरवाडी असू दे, सगळ्या लोकांना घरं बांधून राहायची सोय केली. कुणाचा राजानं मी एक दुबडी घेतली नाही, कुणाच्या लांडी लबाडी केली नाही मी. अरे मी खऱ्या आईच्या पोटात जन्म घेतलेला यशवंत एकनाथ आहे. राजानो, आता जर मी राजकारण बघतोय, हे पैशाचं राजकारण आहे. कुणाचा बा मरतोय, कुणाची आई मरत्या, त्याला सुख दुःख नाही, फक्त पैसा कसा मिळतोय, कुठलं कॉन्ट्रॅक्ट भेटतंय, कुणाचं काय पेटतंय, कुणाचं काय जळतंय, ह्याबद्दल कुणाला माझ्या या जनतेचं कुणाला कैवाऱ्याचं हे नाही. पण राजानं तुम्हाला सांगतो की 9 स्मृती दिनाला की मी वरून बघतो या की 25 वर्षाचं राजकारण मी केलं, पण माझ्या जाण्यानं माझ्या गावात माझा एक फोटो, माझा स्मृती भवन व्हायला पाहिजे होतं. अरे दादाचं कार्य काय जनतेला माहीत आहे. माझी विनंती आहे. नाही तर प्राप्त परिस्थितीमध्ये आज दादासनी काय वाटत असेल, विकासाच्या अनुषंगानं असेल किंवा अन्य बाबीच्या अनुषंगानं, सार्वजनिक विकासाच्या अनुषंगानं आज दादासनी काय वाटत असेल, ती दादांच्या भाषेत तुम्ही काय सांगू शकाल? राजानो, होती की आनंदनगर, वैभवनगर मी बनवलंच, पण तिथं जो तलाव आहे त्या तलावाचं सुशोभीकरण करून लहान मुलांना बोटिंगचं ही करावं, ही माझी इच्छा होती. काही ठिकाणी मंदिरं झालेले आहेत. केकऱ्यांना मंदिर बांधून दिलं, धनगरांना मंदिर बांधून दिलं. मला धनगराचा आमदार म्हणायचे साहेब. मला माझं वाडा धनगराच्या जवळ आहे आणि मला धनगराचा आमदार म्हणायचं. वसंतदादांचा माझ्यावर वर्चस्व होतं. मी कामात कधी तडजोड केली नाही. रस्ते असतील, लाईट असतील, कुठल्याही गोरगरिबाला मी वंचित ठेवलं नाही. जाती धर्माचा कधी मी पेज निर्माण केला नाही. हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, ख्रिश्चन असू दे, मागासवर्गीय असू दे, नवबौद्ध असू दे, या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन मी गेलो. कोणाची डोसकी फोडली नाहीत, कोणाला वाईट अपशब्द वापरले नाहीत. गावागावात मी आता बघतोय की एकमेकाची डोसकी फोडायचा धंदा चालू आहे. गावात मुतारी नाहीत. गावचा बाजार बघितला राजानं तर ते गावात कोणी यायचं बंद करून टाकलं. या शनिवार बंद करतात, रविवारी कुणाचा कोणतरी मेलेला असतोय, म्हणजे त्या गावाच्या बाजाराचा सगळा वाट लावून टाकली. या गावागावात बाजार का भरायला लागलेत राजानो? गावात माल्यात गेला, जापळ्यात गेला, सगळीकडे बाजार भरायला. म्हणजे कोडोलीचं तुमचं नियोजन नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडत गेला. भविष्यात असं होऊ नये, गावाला चांगलं वैभव निर्माण व्हावं. कोडोली पंचक्रोशीत नावाजलेलं गाव आहे. पवार सर, तुम्ही याबद्दल उठाव केला पाहिजे, एवढी माझी विनंती आहे तुम्हाला. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.